संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि बहुजन समाजातील सर्व महामानव ज्यांनी आपल्या रक्ताचं सिंचन करून या बहुजन समाजाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले, अशा सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो। आजचा जो दिवस आहे वैशाख पौर्णिमा, आजच्या दिवशी म्हणजे खूप सुंदर आणि खूप आनंदमय वातावरण आहे आपल्या सर्वांसाठी आणि त्यानिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत। आणि मी धन्यवाद देतोय मंगेश दादांना की त्यांनी इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सर्व ऑर्गनायझेशनना एक कोलॅबोरेटिव्ह एक अम्ब्रेला म्हणजे अंडर द अम्ब्रेलेच्या खाली येऊन बुद्धिझम आणि हेल्थ हा जो कॉन्फरन्स त्यांनी भरवलेला आहे, तर हे खूप सुंदर आणि चांगलं कार्य आहे। तर आजचा विषय जो आहे तो विषय आहे माझा की मेंटल हेल्थच्या संदर्भात आणि बुद्धिझमच्या संदर्भात आपण कसा विचार करतो आहोत त्या संदर्भात। तर सर्वप्रथम जेव्हा आपण मेंटल हेल्थच्या संदर्भात विचार करतो, वी थॉट अबाउट द मेंटल हेल्थ, व्हॉट्स कम्स इन आवर माइंड फर्स्ट। तर पहिल्यांदा आपल्या मनात असा विचार येतो की आपण कसं असलं पाहिजे, कसं चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे, किंवा जे आपण डेफिनेशन आपण बघतोय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, तर त्याच्यामध्ये त्या डेफिनेशनमध्ये असं सांगितलं जातं की आपण निरोगी असलं पाहिजे, फिजिकली निरोगी असलं पाहिजे, मेंटली निरोगी असलं पाहिजे आणि त्याचं आपल्याला थॉट लेवल चांगल्या पद्धतीनं मांडता आलं पाहिजे। अशाच पद्धतीचं अनेक वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला ॲनालाइज केलेलं आहे मेंटल हेल्थच्या ॲस्पेक्टला घेऊन। पण भारतामध्ये जर आपण विचार केला तर मेंटल हेल्थ नेमकं काय आहे किंवा मेंटल हेल्थच्या संदर्भात कोणकोणत्या अपेक्षा आहेत किंवा कशा पद्धतीने विचार केलं जातं त्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत। तर इथे बुद्धाचं जे स्टॅच्यू आहे ते वॉकिंग बुद्धाचं स्टॅच्यू आहे। आपल्याला माहिती आहे की बुद्ध हे नेहमी आपल्याला मार्गदाता आहेत, ते नेहमी आपल्याला सोल्युशन काढून देणारे आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्या बुद्धाला याचं आपण एक केंद्रबिंदू आणि त्याला आपण एक प्रकारे एक साईन बनवून ठेवलेलं आहे की या बुद्धाच्या म्हणजे बुद्ध आपण कधी बघितलेलं नाही तरी पण बुद्धाच्या मूर्तीला आपण एक साईन म्हणून ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आपण बघतोय आणि त्यांच्याकडे जीवन जगण्याचं प्रयत्न करतो आहोत की आपण चांगलं जीवन जगायला पाहिजे म्हणून। आता जवळपास मेंटल हेल्थमध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे 124 प्रकारच्या मानसिक बिमारी आहेत। जवळपास आपण आपल्या जे मीडिया आहे किंवा मूव्हीज आहे त्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की मेंटल हेल्थ म्हणजे काय नेमकं, तर त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, हॅल्युसिनेशन आहे, डिल्युशन्स आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत। तर याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी थोडंसं मूव्हीमध्ये घेऊन जाईल म्हणजे तुम्हाला ते कळेल की आपण जेव्हा स्किझोफ्रेनिया म्हणतो तर नेमकं काय असतं, बायपोलर डिसऑर्डर असतं नेमकं काय असतं। म्हणजे आपल्या अवतीभोवती राहणारे सर्व व्यक्ती जे आपल्याला दिसतात सर्वसामान्यासारखे, परंतु त्यांच्या वागणुकीमध्ये आणि त्यांच्या बदल हालचालीमध्ये काही अशी परिस्थिती निर्माण होते की जेणेकरून त्यांच्या वागणुकीत आणि त्यांच्या बदलामध्ये त्याचं इम्पॅक्ट सोसायटीवर पडतं। तर जसं एक्झाम्पल भूलभुलैया आपण बघितलेलं आहे। भूलभुलैयामध्ये ती जी विद्या बालन आहे जिने रोल केलेला आहे, तर विद्या बालनला सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत आपण जेव्हा त्याला बारकाईने निरीक्षण करतो तर तेव्हा आपल्याला दिसतं की विद्या बालन सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीचं दिसतं, पण जेव्हा जेव्हा त्याला इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याचं निरीक्षण केलं जातं तेव्हा आपल्याला असं दिसतं की हे तर कुठंतरी एक मानसिक बिमारी आहे, त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतो आपण। आणि स्किझोफ्रेनिया डिसऑर्डर हे जवळपास 5 प्रकारचे आहेत वेगवेगळे, म्हणजे त्याला क्रोनिक स्किझोफ्रेनियासुद्धा आहे, मायनर, मेजर, अशा प्रकारचं आपण त्याला इव्हॅल्युएट करतो आणि जेव्हा पण पेशंट येतो तेव्हा आपण त्याच्या जे काही सिम्पटम्स असतात त्याच्यावरून आपण ते डिसाईड करतो। त्याच्यानंतर दुसरं जे आहे की बायपोलर डिसऑर्डर। आता बायपोलर डिसऑर्डरमध्ये व्यक्ती हा सर्वसामान्यच दिसतो, परंतु जेव्हा आपण हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये जातो तर तुम्हाला 3 मूवी माहीत असेल, त्याचं गाणं जे आहे खूप फेमस झालेला होता, वायदी 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 कोलावरी डी, ज्याला आपण धनुष ज्याने ॲक्टिंग केलेली आहे, जो रजनीकांतचा एक सन इन लॉसुद्धा आहे। तर त्या पिक्चरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याला सुरुवातीपासून तर मधातपर्यंत त्याचं लाईफ खूप म्हणजे आनंदमय, मित्रांच्या सहवासात आणि खूप चांगल्या पद्धतीने दिसतो, पण सडनली असं होतं की तो सुसाईड करतो
आणि मग नेक्स्ट इंटरव्हेलच्या नंतर मग आपल्याला कळतं की त्याला जे बिमारी होती, मानसिक बिमारी, ती बिमारी जी होती त्याला झालेली असते आणि मग आपल्याला समजतं की अरे ही बिमारी म्हणजेच एक प्रकारे तो असा आहे म्हणून. त्याच्यानंतर आपण तिसरं एक मूवीज आपण घेऊ एक्झाम्पलसाठी, की अपरिचित नावाचा जो पिक्चर आहे जे साऊथमध्ये मोस्टली तो गाजलेला आहे, की एका व्यक्तीमध्ये 3 प्रकारचे लोक असतात आणि ऑफकोर्स असतात. म्हणजे एका व्यक्तीमध्ये 14 प्रकारचे सुद्धा व्यक्ती असतात, एका व्यक्तीमध्ये 10 प्रकारचे सुद्धा व्यक्ती असतात आणि याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात. म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक पर्सनॅलिटी असतात. तर जेव्हा आपण त्या पिक्चरच्या माध्यमातून बघतो तर आपल्याला ते कळतं की असं होतं का, आणि ॲक्च्युली हे असं एक्झिस्ट आहे, असं होतं. तर अशा प्रकारचे जे मानसिक बिमारी आहेत त्या मानसिक बिमारीला आपण आतापर्यंत म्हणजे फक्त फील केलेलं आहे की, आणि पण त्याला असं कोणी ॲक्सेप्ट नाही करत की मला पण डिप्रेशन असू शकतं, मला पण अँक्झायटी असू शकतं, मला पण स्ट्रेस येतो, असं कोणी ॲक्सेप्ट नाही करत. कारण की आपल्या भारतामध्ये त्याला एक आहे डिस्क्रिमिनेशन आणि एक आहे स्टिग्मेटाइज. वी डिस्क्रिमिनेट बिकॉज वी डिस्क्रिमिनेट विथ समवन आणि वी स्टिग्मेटाइज बाय ओन सेल्फ. म्हणजे आपण एक प्रकारे समजा कोणाला जर स्ट्रेस असेल तर आपण म्हणतो हा मानसिक बिमारी आहे, याच्यापासून आपण थोडं लांब राहावं. आणि जेणेकरून आता जवळपास मी 34 जिल्हे जेव्हा बघतो तर प्रत्येक जिल्ह्यामधला त्याचं काय म्हणतात त्याला, की आपण म्हणतो की 10 किलोमीटरच्या अंतराने भाषा बदलते. मी म्हणतो की प्रत्येक 2 किलोमीटरच्या अंतराने मानसिक जो प्रेशर आहे, स्ट्रेस आहे, हा बदलत असतो. तर जवळपास आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण सर्वे केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा डिस्क्रिमिनेशन एक्झिस्ट आहे. म्हणजे एखाद्याला त्रास झालं, त्याला डिप्रेशन आहे, अँक्झायटी आहे, तर त्याला काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जायच्या आधी वारंवार समाजामधून त्याला असं बिंबवलं जातं की तुला ना मानसिक त्रास आहे, तू काय कर, एकतर तू भक्ताकडे जा, बुवाबाजीकडे जा किंवा बाकीच्या गोष्टीकडे जा, जेणेकरून तुझं ते मेंटल हेल्थ जे आहे ते रिकवर होईल. आणि दुसरं आहे की जेव्हा त्याला हे झालं तेव्हा तो स्वतःला स्टिग्मेटाइज करत असतो. म्हणजे मोस्टली जे खूप जास्त म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जगामध्ये बिमारी जी आहे ट्युबरक्लोसिस, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक ते बघा दादा वो देखो थोड़ा वो जल रहा है, नहीं वो नहीं, वो फोटो के पास. तर जेव्हा आपण त्याला स्टिग्मेटाइज जेव्हा करतो तर TB आहे, ट्युबरक्लोसिस. तर ट्युबरक्लोसिसमध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याला TB होते, आता TBमध्ये पण 4 प्रकार असतात, CAT 1, CAT 2, MDR आणि XDR. तर ज्याला MDR झालं तो MDR to MDR होतं, XDR to XDR होतं, आणि हा ट्रान्समिटर आहे, एकापासून दुसऱ्याला होत असतं. तर अशा व्यक्तीला जर आपल्याला ट्रीटमेंट करायचं असेल तर तो स्वतःला स्टिग्मेटाइज करतो आधी की मला TB झालेला आहे आणि याच्यापासून बचाव नाही आहे. वारंवार त्याला ते फील होतं. आणि एखाद्याने जर मास्क घातला तर मास्क घातल्यानंतर त्याला समाजामध्ये अशा पद्धतीनं बिंबवलं जातं की बाबा यू आर अफेक्टेड बाय द TB, ट्युबरक्लोसिस. तर या पद्धतीचं सुद्धा मानसिक जो हेल्थ आहे, मानसिक डिप्रेशन आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि आता हा जर आपण करंट मेंटल हेल्थ जो लँडस्केप आहे इंडियामध्ये ते जर आपण बघितलं तर आपल्याला निम्हान्स माहीत आहे ना, नॅचरल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, आणि WHO म्हणतो की जवळपास 176 म्हणजे मोर दॅन 197 मिलियन्सपेक्षा जास्त लोक हे डिप्रेशन आणि स्ट्रेसमध्ये आहेत. आणि त्याचं कारण आहे की डिप्रेशन आणि स्ट्रेस हा फक्त एका गोष्टीपासून येत नाही की यू आर द पुअर किंवा यू आर द अनएम्प्लॉयमेंट किंवा यू आर द एक्सक्लुजन फ्रॉम द सोसायटी. नाही, त्याचं कारण तसं होत नाही. तर सर्वात मोठं कारण जर त्याला आहे तर तो आहे कास्ट डिस्क्रिमिनेशन. या जगामध्ये आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण फील करतो की मोस्टली लोक डिस्क्रिमिनेट करतात बेसिस ऑन रेस, की बा तुम्ही भारतामधून आलं किंवा तुम्ही दुसऱ्या जगातून आलं आणि तुमचा जर रंग काळा किंवा पांढरा आहे त्या बेसिसवर फक्त डिस्क्रिमिनेशन होतं. पण भारतामध्ये कास्ट बेसवर डिस्क्रिमिनेशन होतं, सब कास्ट बेसवर डिस्क्रिमिनेशन होतं. वी हॅव टू बी कॅटेगराईज. जर आपण कॅटेगराईज केलं तर आपण खूप जास्त दूर जाण्यापेक्षा नागपूरमध्ये जर आपण विचार केला तर नागपूरमध्ये 5 जिल्हे येतात, म्हणजे रिजनल नागपूर आहे. तर याच्यामध्ये असे काही जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही सबकास्ट बेसिसवर डिस्क्रिमिनेशन होतं. म्हणजे द पीपल बिफोर द सॅल्युटेशन दे आस्क यू युअर सरनेम. आपलं तुमचं सरनेम काय मला कळेल का,
मग सरनेम जेव्हा माहीत होतं तेव्हा ते जजमेंट करतात की यू आर बिलॉंग टू धिस सबकास्ट, ओके देन माय सरनेम इज दिस अँड युअर सरनेम इज दिस. तर इफ इवन वी आर गेटिंग विथ द हायर एज्युकेशन बट आवर माइंड वी डिड नॉट चेंज, अशा प्रकारे ते होतं. आणि म्हणून मग हा जो अँझायटी आणि डिप्रेशन आहे हा खूप जास्त प्रमाणात भारतामध्ये दिसून येतं. त्याचा सुसायडल रेशोसुद्धा खूप जास्त आहे. आता सुसायडल रेशो जे आहे ते एक हायली स्टिग्मा आहे, लिमिटेड कम्युनिटी जी आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर मी एक्झाम्पल दिलं तर लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा लॉकडाऊनमध्ये अनेक लोक डिप्रेशनमध्ये आलेत. म्हणजे आपण म्हणतोय की मेंटल हेल्थचा रेशो हा आफ्टर लॉकडाऊन खूप जास्त आहे. बिफोर लॉकडाऊन हा खूप कमी होता. लॉकडाऊन नंतर वाढला का याच्यावर थोडंसं आपण रिसर्च करायला पाहिजे. तर आपण अनेक त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण एक असं आहे की गावातील लोक शहरामध्ये गेले, ते आपले जात सोडून शहरामध्ये गेलेत. म्हणजे इवन इन सिटीज नोबडी आस्क यू युअर कास्ट, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाशी मतलब आणि तुम्ही काम करा, संपला विषय. परंतु जेव्हा लॉकडाऊन लागला तर अनेक लोक या त्रासाने डिप्रेशनमध्ये गेले की आय एम गोईंग बॅक टू माय विलेज अँड पीपल विल आस्क अगेन माय कास्ट. आणि मी चांगला परिधान करतो, शर्ट आहे, पॅन्ट आहे, माझे केस चांगले आहेत, मी सगळं व्यवस्थित आहे, माझ्या मुलांना मी शिक्षण देतो, आणि आता मी गावात जाणार तर लोक मला काय विचारतील, अरे बाबा तुम ते बहुत तरक्की करले, आणि पुन्हा मला त्याच कास्ट डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागेल. याचं एकमेव सर्वात मोठं कारण होतं की लॉकडाऊनमध्ये डिप्रेशन रेशो वाढला. आणि सेकंड पॉवर्टी आहे, थर्ड अनएम्प्लॉयमेंट आहे. पण हे आधी होतं, आताच नाही. तर त्याचं रेशो आधी होतं, परंतु कालांतराने सुद्धा बदल जेव्हा झाला, आपण डिजिटलायझेशन आणि बऱ्याचशा युरामधनं आपण चाललो आहे, तरी पण आपल्याला जो डिस्क्रिमिनेशन आहे खूप जास्त लेवलला आहे. आता मार्जिनल यूथ इन हायर रिस्क याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. तुम्हाला माहीत असेल इवन तुमची मुलंसुद्धा when we get the admission in higher education, I'm not talking about the central universities, I'm talking about the फॉरेनला एखाद्या कॅनडामध्ये नंबर लागला किंवा USA एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागला, तर आपण ती प्रोसेस करतो की आपल्या मुलाला आपण एअरपोर्टला सोडतो, वी क्लिक द फोटोज विथ अवर चाइल्ड, वी स्माइल फेस, आणि वी अपलोड द फोटो इन फेसबुक. आणि मग आपला मुलगा तिथंच गेला, त्याच्यानंतर मग 6 महिने त्याच्यासोबत काय होतं हे आपल्याला कळत नाहीत. आणि व्हेन वी कॉल हिम, सो ही सेड पापा आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी गुड, बिकॉज ही इज सराउंडिंग कंटिन्युअसली फॉर द 6 मंथ. पण त्या 6 महिन्यात म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये त्याच्यासोबत काय होतं याचा एक्झाम्पल एक, जेव्हा आपण फॉरेनला जातो आणि भारतामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी जे 49 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा गावातील मुलगा शहरामध्ये जातो, जसं मोस्टली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, जवाहर नेहरू युनिव्हर्सिटी किंवा तिकडे आपला इफ्लू घ्या, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपली दिल्लीची सेंट्रल युनिव्हर्सिटीज घ्या, तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा जातो तर गावातलं जो संस्कृती आहे त्या संस्कृतीला घेऊन तो शहरामध्ये जातो. आणि जेव्हा तो बघतो तिथली व्यवस्था सगळं, तेव्हा तो हरवून जातो किंवा मग त्याच्यापासून आयसोलेट होतो. तुम्हाला माहीत असेल की आत्ता पेपरमध्ये बराचदा असं आलं की फॉरेनमध्ये जे मुलं जातात त्यांना जे फेलोशिप आहे ते वेळोवेळ भेटत नाही, तर बऱ्याचशा मुलांना गायच्या गोठ्यामध्ये राहून, पेट्रोल पंपवर काम करून किंवा बाहेर राहून सुद्धा आपली लाईव्हलीहूड भागवली जाते. ही एक हार्श आहे परिस्थिती आहे आणि ही रिॲलिटी आहे. याच्याबद्दल सुद्धा आपल्या याच्यामध्ये असं हे रिसर्च व्हायला पाहिजे. म्हणून हायर एज्युकेशनमध्ये मोस्टली सुसाईड जे आहेत हे अशा पद्धतीने होतात, कारण की 6 महिने जो रेशो असतो, 6 महिने जो स्पॅन असतो, टायमिंग असतो, तो आपल्या मुलांना आपण आपल्यापासून आयसोलेशन करतो आणि तिथे जे त्या व्यवस्थेमध्ये जातात तिथे सुद्धा ते आयसोलेशन होतात. कारण एक तर त्यांना इंग्रजी येत नाही, हा एक असतो, इंग्रजी बोलायला गेला तर हसतात, त्यांचं माझं ॲक्सेंट चांगलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हे होतं. आणि मग अशा याच्यामधून ते 6 महिन्यात, त्या 6 महिन्यामध्ये त्यांना मेंटल हेल्थ सपोर्ट मिळत नाही. इवन टीसमध्ये सुद्धा मेंटल हेल्थ सपोर्ट आहेत, सायकॅट्रिक आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, पण कोणताही मुलगा मला डिप्रेशन आहे असं म्हणून कधीही सायकोलॉजिस्टकडे जात नाही. हे सुद्धा म्हणजे इवन IIT जेवढे सुसाईड झालेत, इट इज कॉल्ड द मेंटल डिप्रेशन. आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर हे करत नाही, पण आपल्यासुद्धा अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांनी समोर येऊन या लोकांचं, या मुलांचं काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, हे टॉप 10 प्रोफेशनल्स आहेत आपल्या भारतामध्ये की जे
याच्यानुसार डिप्रेशन रेशो कसा आहे. म्हणजे मोस्टली आपण म्हणतो की डॉक्टरांना कधी स्ट्रेस नसतो, दे आर व्हेरी जॉली, दे आर व्हेरी स्माइलिंग ऑन फेस, नो, बट दे डेफिनेटली दे हॅव द लॉट्स ऑफ डिप्रेशन. आणि ते जागतिक म्हणजे भारतामध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत. पहिल्या नंबरवर पोलीस आहेत, पोलीस डिपार्टमेंट आहे. त्यांना 24 आवर्स त्यांचं जेव्हा ॲग्रीमेंट साईन केलं जातं की बाबा जेव्हा आम्ही तुला म्हणू तेव्हा तुला जॉबला यायचं आहे, तर तो जो 24 आवर्स हा कंटिन्युअसली त्यांच्या माइंडमध्ये असतं. अँड दे आर नॉट गिविंग टाईम फॉर देअर फॅमिली. आणि ते स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्ट्रेस लेवल खूप हाय लेवल असतो. भारतामध्ये आता सर्वात जास्त पोलिसांचा हा टेलिमानाच्या माध्यमातून काउन्सिलिंग केली जाते. आय विल कम टू दॅट पॉईंट. सेकंड आहे डॉक्टर्स. मी जेव्हा तमिळनाडूला प्रॅक्टिस करायचो महाबलीपुरमला, तेव्हा माझ्याकडे जवळपास 2 डॉक्टर्स होते, MBBS आणि MD. आपण म्हणतो की डॉक्टरांना स्ट्रेस येत नाही, पण ते MBBS आणि MD जे आग्र्याचे जिथे प्रॅक्टिस करायचे त्यांना स्किझोफ्रेनिया झाला होता. आणि त्यांचं ट्रीटमेंट जेव्हा मग काउन्सिलिंग आणि बाकीच्या थेरपीमधून मग आमच्याकडे आलं, तेव्हा त्यांचं ट्रीटमेंट केलं, ही रिकवर्ड अँड ही गेट बॅक टू ऑन जॉब. पण डॉक्टरांना सुद्धा त्रास होतं. तिसरं आहे बँकर्सला सुद्धा स्ट्रेस लेवल आहे. तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जा, जस्ट फॉर्मली जा, बँक मॅनेजरला म्हणा मला लोन पाहिजे, लोन घेता घेता म्हणा की सर मी मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर्स आहे. इमिडिएटली लोनच्या गोष्टी डिस्कशन बाजूला असतील आणि त्या स्ट्रेस लेवलचं जे आहे, सर काउन्सिलिंग करता का, बिकॉज आय हॅव द व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मोस्टली रेअरली नाही, पण मी कधी कधी बँकेत जात असतो आणि म्हणतो सर मला लोन पाहिजे. लोन पाहता जर डिस्कशन होतं आणि मग तेच सांगतात की सर आमच्या ऑफिसमध्ये मिनिमम 6 लोक आहेत ज्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. दिस इज द हार्श रियालिटी. त्याच्यानंतर लॉयर्स कंटिन्यू त्यांना अभ्यास करावा लागतं म्हणून नाही, पण लॉयर झाल्यानंतर सुद्धा केसेस भेटत नाहीत, भीती असते. समजा जर क्रिमिनल्स लॉयरला खूप भीती असते की समजा एखादी केस जर मी हारली तर माझा मर्डर तर करणार नाही, अशील माझा जो असतो. तर या सगळ्या भीती आहेत. IT कॉर्पोरेट्स आहेत, जर्नलिस्ट आहेत, एंटरप्रिनर आहेत. आणि इथे जो आहे 10वा नर्सेस, पण त्याच्यामध्ये ते IAS, IFS, IRS या लोकांनासुद्धा खूप जास्त डिप्रेशन रेशो आहे, ज्याला आपण एक सपोर्ट सिस्टम असायला पाहिजे. नेक्स्ट. तर हा जो आहे ट्रॉमा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये मी त्याच्यावर ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पण याच्यामध्ये मोस्टली जो सोशल हिस्टॉरिकल जो बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आपण मोस्टली म्हणतो की वी आर कमिंग फ्रॉम द फुले शाहू आंबेडकराईट मुवमेंटमधून आपण आलेलो आहोत. तर हा आपला हिस्टॉरिकल आहे की आपल्याला त्याच्यात पॉझिटिव्हिटी वॅब्स मिळतात की कुठेही आपण गेलो, म्हणजे एक आपली ताकद अशी आहे की आपण जागतिक स्तरावर कोणत्याही भागात गेलो आणि ते जे विचाराचं प्रबळ आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलं आहे की मी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा सार्थक आहे, त्याला मी चालना म्हणजे देतो आहे, तर तो व्यक्ती कुठेही जगू शकतो. आणि परंतु कसं होतं की समजा ज्या व्यक्तीला हा चालना नसेल किंवा त्या व्यक्तीला लहानपणापासून त्या गोष्टी भेटल्या नसतील, तर मग तो कुठं ना कुठं त्याचा ट्रॉमामध्ये विकसित होतं. आणि तो जो कॉजेस आहे, मग कास्ट ऑपरेशन आहे, पॉवर्टी व्हायलन्स आहे, आय ऑलरेडी डिस्कस अबाउट इट. आणि जसं आता आपण एक्झाम्पल घेऊ, फार्मर सोसायट्स का होतात. फार्मर सोसायट्स आता अमरावती आणि यवतमाळमध्ये मी रिसर्च केलं, तर फार्मर सोसायट्स आपण बघतो की पाऊस कमी पडला म्हणून फार्मर सोसायट झालं, त्यांनी लोन घेतलं म्हणून फार्मर सोसायट झालं. आणि कोण असतात ते फार्मर सोसायट्स, म्हणजे कोणत्या कम्युनिटीमध्ये असतात, तर दे आर बिलॉंग टू द SC ST OBC कम्युनिटीज. दे आर द बहुजन आणि दे आर द मार्जिनलाइज कम्युनिटी. कोणता एखादा ब्राह्मण कम्युनिटीचा व्यक्ती सुसाईड केलेला दिसतो का तुम्हाला, आणि दिसतो का, म्हणजे नाही दिसणार. हे सगळे हिस्टॉरिकल आणि त्याचे सोशल त्या एरियामधून गेलेले असतात, त्यांच्या मनावर सातत्यानं बिंबवलं गेलं असतं आणि ते इतकं वर्स असतं की ते लोक सपोर्ट सिस्टमकडे सुद्धा जात नाहीत. नेक्स्ट. मग याच्यातून आपल्याला काय करता येईल, तर हे ऑलरेडी सरांनी आणि बऱ्याच लोकांनी एक्सप्लेन केलेलं आहे, आय विल नॉट गो थ्रू इट. नेक्स्ट. तर प्रॅक्टिस बुद्धिस्ट टूल्स फॉर द ट्रॉमा. आता हे जे आहे की काय काय असलं पाहिजे, म्हणजे मेडिटेशन, मला वाटतं की सकाळी उठून आपण मेडिटेशन करायला पाहिजे, म्हणजे आपलं फिजिकल हेल्थ आज व्हेरी इम्पॉर्टन्स आणि मेडिटेशनसुद्धा इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मेडिटेशनमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे आनापानासती आहे, मैत्री भावना आहे, वॉकिंग मेडिटेशन आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. त्याच्यात बुद्धांनी असं कधी रोकटोक केलेलं नाही आहे. आणि इवन लाईक वी समटाईम्स डिस्क्रिमिनेट, ए बाबा तुला मला विपश्यना येते, तुला येतं का, सो ऑल्सो डोंट
प्रेशराईज टू द पीपल. तुम्ही शिकवा आणि त्यांना सांगा की अशा प्रकारचं विपश्यना केलं जातं, अशा प्रकारे माइंडफुल मेडिटेशन केलं जातं, तर दॅट वुड बी बेटर. बट डोंट बी डिस्क्रिमिनेटेड. आणि त्याच्यानंतर मेत्ता भावना, मैत्री भावना इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुम्हाला राग आला म्हणजे यू मस्ट हॅव टू बी एक्सप्रेस. जर आपला मेंटल हेल्थमध्ये आपण राग आलं, रडलं, आपण एक्सप्रेस झालो नाही तर आपल्या मनातल्या भावना बाहेर येणार नाहीत. आणि मेंटल हेल्थमध्ये आम्ही काय नेमकं सांगतो की बाबा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर तुम्ही शेअरिंग करा. आता अनेक लोक जे आहेत आफ्टर 65 क्रॉस होतात, त्या वयामध्ये आपल्याकडे लक्ष नसतं की त्यांचं अर्धवय झालेलं असतं आणि मग अशा लोकांना आपण ओल्ड एजमध्ये आपण बघतो की बाबा त्यांच्याकडे लक्ष नसतं. पण जर आपल्याला जर एक मोठ्या लेवलला काम करायचं असेल तर ज्यांचं वय क्रॉस 50 झाले असेल आणि जे तरुण वर्ग असेल त्यांनी दोघांनी मिळून एक झाड लावायचं. झाडाला पाणी देण्याचं काम त्या तरुणांनी करायचं. झाड म्हणजे आपले आई बाबा जे वयाची 50 वर्ष क्रॉस होतात, त्यांचा एक ह्यूज एक्सपिरियन्स असतो, वर्सेटाईल एक्सपिरियन्स असतो. त्या एक्सपिरियन्सला कुठंतरी न्याय देण्याचं काम तरुणांनी करायला पाहिजे. पण बहुतांश काय होतं की तरुण त्यांना कुठे वृद्धाश्रममध्ये सोडतं. मग त्यांच्या नॉलेजचा काय फायदा? मग कुठं आपलं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं तो पण एक स्ट्रेस आहे. मग त्यांचं डिमेन्शिया आहे, त्यांना विसरतात, आठवण राहत नाही है ना. बुलिमिया आहे, ते काय खातात, हां 2 मिनटं फक्त, ते काय खातात म्हणजे त्यांना आठवण पण नसतं. तर ह्या सगळ्या जे मेंटल डिप्रेशन आहे किंवा मेंटल स्ट्रेस आहे हे सुद्धा त्यांना होतं. तर आपण या दृष्टिकोनातून त्यांना हेल्प करायला पाहिजे, त्यांना घेऊन काम करायला पाहिजे. म्हणून मी झाडाचं एक्झाम्पल दिलं. झाड जसं जसं मोठं होतं तसं तसं ते जे म्हातारे लोक आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत तरुण बनतात आणि मग त्या दोघांनी मिळून काम करायचं जेणेकरून समाजाची नाव आहे चांगल्या पद्धतीने हाताळता येईल. नेक्स्ट 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 हां ठीक आहे. बॅक एक बॅग मागे जा. हां आता टेलिमानस जो आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, पूर्ण भारतामध्ये आहे. तुम्हाला एक मी नंबर सांगतो 14416. 14416 महाराष्ट्रामध्ये 4 टेलिमानस सेंटर आहेत. जेव्हासुद्धा म्हणजे इट इज रनिंग बाय द 24/7. आणि तुम्हाला आता समजा 2 वाजता एकदम स्ट्रेस आला, डिप्रेशन आला, काय करणार? कोणत्या सायकोलॉजिस्टकडे जाणार, कोणत्या काउन्सिलरकडे जाणार, कोणत्या सायकॅट्रिक डॉक्टरकडे जाणार? सो 14416 याच्यावर कॉल करायचं आणि एक्सपर्टाईज आहेत, आम्ही ट्रेन केलं आहे अशा सायकोलॉजिस्टला. ते सायकोलॉजिस्ट तुमचा फोन उचलतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. 14416 कधीही सुद्धा तुम्ही काम करू शकता. इट इज रनिंग बाय द 24/7. आणि या टेलिमानसच्या याच्यामध्ये काही असे आहेत की जेव्हा भारतावर संकट येतं तेव्हा न्यूजच्या माध्यमातून ते दिसत नाहीत, परंतु अनेक बुद्धिस्ट NGOज, अनेक बुद्धिस्ट इन्स्टिट्यूशन त्या कामाला मदत करतात. आणि आपण जर आता विचार केला की असे काय म्हणता येईल त्याला की आंबेडकरेट वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट आहेत ते सुद्धा व्हेरी मच त्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याचं पाडेमुळे खूप आतमध्ये गेलेले आहेत. तर अशा सर्वांना आपण एकत्रितपणे काम करायला लावायला पाहिजे आणि जेणेकरून आपण एक जे धम्माचं सेंटर आहे त्याला एस्टॅब्लिश करता यायला पाहिजे. पण टेलिमानसमधून अजून एक आलं की जर आपण बुद्धाला म्हणजे बुद्धिझमचे जे थॉट आहे त्याच्यामध्ये जर एक्सप्लोर केलं म्हणजे सरकारला त्याच्यामध्ये अजून चांगलं एक्सप्लोर करता आलं पाहिजे. तर काय होतं की मैत्री भावना आहे, तर जे काउन्सिलर असतात किंवा जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांना 3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्यांनासुद्धा सायकोलॉजिकली इम्पॅक्ट होत राहतात, त्यांनासुद्धा डिप्रेशन येतं. जर आपण त्यांना मैत्री भावना शिकवली, जर आपण त्यांना माइंडफुल शिकवलं, जर त्यांना आपण मेडिटेशन शिकवलं तर ते चांगल्या पद्धतीनं कॉल हाताळू शकतील आणि ते चांगल्या पद्धतीनं लोकांना काउन्सिलिंग करू शकतील. कारण की जर आपण पूर्ण भारतामध्ये विचार केला तर 3000 किंवा 4000 फक्त प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिक आणि सोशल वर्कर आहेत आणि भारताची लोकसंख्या तर मिलियन आहेत. तर मग एका मिनिटामध्ये एका व्यक्तीला जरी ट्रीट केलं तरी पण 1 लाख लोकाला ट्रीट करायला त्याच्याकडे वेळ नसतो. आणि इव्हन आता 4 मेंटल हॉस्पिटल आहेत महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरी, ठाणे मेंटल हॉस्पिटल, पुणे मेंटल हॉस्पिटल आणि नागपूर मेंटल हॉस्पिटल. या 4ही मेंटल हॉस्पिटलमध्ये जर आपण OPD बघितली तर एका दिवशीचे OPD जवळपास 300 लोक असतात.
मला असं वाटतं की ते सायकॅट्रिकला सुद्धा काउन्सिलिंगची गरज असते आणि ते प्रत्येक आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. अदरवाईज जेवढा शांत व्यक्ती असतो तो अणुबॉम्ब असतो किंवा बॉम्ब ब्लास्ट कधी फुटेल याचं सांगता येत नाही. आणि म्हणून हे सगळं जे मी तुम्हाला त्याचं विवरण सांगितलं आहे, हे सगळं आणि सगळं फक्त बहुजन कम्युनिटीमध्ये डिप्रेशन रेशो सगळ्यात जास्त वाढलेला आहे. तुम्ही गुगलला सर्च करा की तुम्हाला एखादा ब्राह्मण कम्युनिटी कधीच भेटणार नाही जास्त, आणि त्यांचे ऑलरेडी सेंटर्स असतात. पण आपल्या लोकांचं काय, बहुजन लोकांचं काय? म्हणून आपल्याकडे आता टेलिमानस सर्व्हिसेस आहे, तर आपण त्याच्यावर कॉल करू शकतो. पण जेवढे इन्स्टिट्यूट आहेत, आता इथे जवळपास 4-5 इन्स्टिट्यूट आहेत बाबासाहेबांच्या नावाने जे एकत्रित आलेत, तर अशा इन्स्टिट्यूटनी समोर यायला पाहिजे. आणि जे मुलं आपले यूथ आहेत जे फॉरेनला जातात किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये जातात किंवा त्यांचा अभ्यासक्रम झाल्यानंतर ज्यांना जॉब भेटत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सातत्यानं कनेक्ट करणे खूप काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि आपण सर्वजणांनी मला खूप शांतपणे ऐकून घेतलं. आपण सर्वांचं खूप खूप मी धन्यवाद देतो आहे. आणि हा जो प्रोग्राम ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे मंगेश दादा, त्यांना सुद्धा खूप खूप मी धन्यवाद देतो की असं खूप खूप त्यांनी भविष्यात सुद्धा प्रोग्राम ऑर्गनाईज करायला पाहिजे. आम्ही सर्व त्यांच्यासोबत राहूयात. आणि आपण सर्वांना पुनश्च वैशाख पौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.